भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून संपर्क करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याकरता आता चाचपणी केली जाते का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। हर्षवर्धन पाटील यांची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं देखील कळत आहे। महायुतीत इंदापूरची जागा ही अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, इंदापूर विधानसभा मतदारसंघात नेमकी काय गणितं लावली जात आहेत? मनश्री, हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांना शरद पवार गटाकडून संपर्क केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण महायुतीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच त्या जागा दिल्या जातील अशा पद्धतीचे एक सूत्र ठरलेलं आहे। त्यामुळे इंदापूरमध्ये विद्यमान आमदार हे दत्ता भरणे आहेत, जे अजित पवार गटाचे आहेत आणि त्यांना ही जागा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मग हर्षवर्धन पाटील यांची नेमकी भूमिका काय असेल, त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र हर्षवर्धन पाटील यांची भूमिका अजूनही वेट अँड वॉचची आहे। त्यांनी अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। त्या महायुतीच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे आणि या पुढच्या काळात नेमकी काय भूमिका घ्यायची हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांशी ठरवून निर्णय हा घेतला जाण्याची शक्यता आहे। मात्र आत्ताची सर्वात महत्वाची बातमी हीच आहे की शरद पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांकडून हर्षवर्धन पाटील यांना संपर्क केल्याची माहिती मिळते आणि इंदापुरातून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात सुद्धा चाचपणी केली जात आहे। बदल्या काळात काही नेत्यांना शरद पवार गटात प्रवेश सुद्धा देण्यात आलेला आहे। मात्र उमेदवारी देण्यासंदर्भात या नेत्यांना त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं आहे की इंदापूर विधानसभेत आता नेमकी कोणती राजकीय गणितं आकाराला येत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।